तर आज सकाळची सगळी कामं आवरून ना या शेंगांच्या पाठीमागे लागलो आम्ही सगळे. कारण आता या शेंगांचं तेल काढायचं आहे. मागं शेंगाकडून सुकवल्या होत्या, पण माती तशीच्या तशी होती. त्याच्यामुळे ना परत धुवायच्या होत्या. बघू शकता धुतल्यावर किती माती जाते. एका पाण्यात नाही तर 2-3 पाण्यात घालून धुवावं लागलं. त्यात हे ऊन इतकं लागत होतं ना काय सांगू. पहिला तर पाणी पिऊन घेतलं मी तरी. ते सगळं आवरून घेईस तोपर्यंत ना दुपारच्या जेवणाची वेळ कधी झाली समजलंच नाही. त्याच्यामुळे ना पहिला तर स्वयंपाक करून घेतला. जेवण करून झोपले ते डायरेक्ट ना चहाच्या टाईमलाच जाग आली मला तरी. आज मला सुद्धा चहा प्यायसारखा वाटेला. त्याच्यामुळे ना दुधाचा चहा केला होता आणि यांनी भजीसुद्धा आणली होती. त्यात आमच्याकडे ना आज दुपारपासून लाईट नव्हती. त्याच्यानंतर ना परत शेंगा गोळा करायला गेलो. आणि हा बघा मला वाटलेलं कावळ्याला पकडतोय की काय, पण कुठलं काय याचं काय वेगळंच चाललं होतं. शेंगा सगळ्या गोळा केल्या. मग काय आपलं रोजचंच किचनचं काम, स्वयंपाक करायचा आणि दुसऱ्या दिवशीच्या भाजीची तयारी. आता आमच्या गावामध्ये ना हरिनाम सप्ताह चालू आहे. त्याच्यामुळे ना मी सोडून कोणीही नव्हतं घरी. आता फोन तरी किती वेळ बघणार म्हणून ही नेलपेंट लावायला घेतली. तर कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.